नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. घरात वाद संवाद तर होतच असतात आणि त्यातल्या त्यात सासू सुनेचं नातं काही निराळच. पण सुनेला मुलगी मानत तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कसे निर्माण करायचे ते जाणून घेणार आहोत शुभदा केसकर यांच्याकडून. सासूचे मनोगत या कार्यक्रमात ऐकूयात तर. मी शुभदा प्रभाकर केसकर सासूचे मनोगत म्हणून सांगते. चला, आपण सगळ्या जणी आहेत त्याच क्षेत्रात आहे आणि मी पण त्याच क्षेत्रात आहे म्हणून सांगते. यत्र नार्या पूजन्ते तत्र रमन्ते देवता. खरोखर ते अगदी खरे आहे बरं. ज्या घरात नारीचा अपमान होतो ते घर कधीही सुखी होऊ शकत नाही. या उलट ज्या घरात स्त्रीचा मान राखला जातो ते घर खरोखर सुखी असते. याचा अनुभव प्रत्येकाला आहेच. करून पहा जरा. सुनांशी वगैरे चांगला वागून बघा. त्यांना आपली पोरगी समजते त्या पण आपल्याला आईच समजतात. शिवाजी महाराजांच्या मोठ्या मोठ्या लोकांनी देखील स्त्रियांचा सदैव मान राखला. त्यांचा तर आदर्श आपल्याला आहेच ना. मग म्हणून जिथे जिथे नार्या पूजनते रमन्ते तत्र देवता. वास्तविक सर्वप्रथम स्त्रिया आई बाबाच्या आज्ञेत, नंतर नवऱ्याच्या आज्ञेत, नंतर मुलांवर. म्हणजे काय की तिला स्वतःचं अस्तित्व असते. पूर्वीच्या काळी तर मुळीच नव्हतं. आता थोडे लोक सुधारले पण त्या मनाने बायकांना आता स्कोप देतात. पण पूर्वीच्या काळी मात्र त्यांना काही हे नव्हतं. परंतु पूर्वी अहिल्या, मंदोदरी, सीता या बायका देखील वेदनात देखील पारंगत होत्या. तेव्हा स्त्रियांचा मान जिथे आहे तिथे त्या खुलणारच आहे. अहो, आत्मनिरीक्षण करावं, आपल्या चुका पाहाव्या. सुनांच्या चुका पाहण्यापेक्षा आत्मनिरीक्षण केलं तर त्या लक्षात येईल की सर्व गुणसंपन्न कोणीच नाही आहे. तेव्हा आपण आपल्या चुका सुधाराव्या, मग सुनांच्या चुका. आपली दृष्टी चांगली असेल तर आपल्याला सगळं चांगलं दिसतं. बाई ही मुलीची, बायकोची, नंतर आजीची सर्व भूमिका सावरून दुसऱ्याकरता जगते. हे तिचे वैशिष्ट्य आहे बघा. म्हणून म्हणतात की तुम्ही बघता की आजकाल मुली घरातलं काम धाम करून मुलांना दूध पाजणं, मुलांकडचं घरी येणं, ऑफिसमध्ये काही पैसा कोणी सगळ्याजणी करतात. महागाई जरी असली तरी त्यांचं कौतुक तुम्ही केलंच पाहिजे की ज्या तरफड करत जातात. म्हणूनच म्हणतात ना की कुपुत्र असेल पण कुमाताही कधीही नसते. एखादा दारुड्या निघातील ना तरी आई त्याचा द्वेष नाही करणार. वाटला तो आईला मारझोड पण करेल. कारण कुपुत्र असेल कुमाता कधीच नसते. ह्या सर्व भूमीला उत्तम रीतीने पार पाडण्याच्या स्त्रियांमुळे स्त्री शक्ती महान. वेळ प्रसंगात ती अबला असली तरी वेळ प्रसंगाला ती अंबाबाईची भूमिका कशी करते हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. देव आणि दानवांच्या युद्धात देवांना दानवांनी हरवले. त्यावेळी देवांनी आपली शक्ती महिषासुर मर्दिनीला दिली. त्यामुळे ते पायाखाली महिषासुराला चिरडले. याचं कारण काय? स्त्रियांमध्ये शक्ती आहे आणि त्या जे करू शकतात ते पुरुष नाही करू शकत. पुरुषांचं काम स्त्रिया करू शकतात पण स्त्रियांचं काम पुरुष नाही करू शकत. एखाद्या मुलाला दूध पाजणं, एखाद्या बाण पडणं हे काहीच करू शकत नाही. आणि म्हणून स्त्रियांची महती गायलीच पाहिजे. एवढेच नाही, आता तुम्हाला वाटेल की आपलं काय सांगता, पण आपल्या सुनांना आपण जर चांगलं, आज आमची जी वाचा आहे तर आम्ही सुनांना चांगलं म्हणू. वाचा गेल्यावर कोणाला म्हणणार हो. म्हणून आपली वाचा असेपर्यंत सुनांचं कौतुक केलं पाहिजे. एवढेच नाही
तर एवढेच नाही तर माझी सून सौ मीरा केसकर, हिने वानवडीला असताना ते पेपरमध्ये आले होते तिचं 8 वर्षाच्या मुलीला बिस्किट खात असताना आलेल्या 4 कुत्र्यांनी तिचे लचके तोडले. त्यावेळी तिचे खालचा भाग सगळ्याचे लचके तोडले. त्यावेळी तिने काय केलं, त्यावेळी माझे सुनेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला उचलून घेतले. आणि मी हास्य क्लबमधून आली तेव्हा मला तिचा ड्रेस सगळा रक्ताने भरलेला दिसला. मी तिला म्हटलं, अगं कोणाचा खून केला? ती म्हणे, आई मी खून करेल का कोणाचा? म्हटलं नाही. आणि तो दिवस राखी पौर्णिमेचा होता. राखीला भावाला ओवाळून जी गिफ्ट घेण्यापेक्षा त्या मुलीच्या जीवनाला वाचवण्याची गिफ्ट महत्त्वाची. वा वा वा, मला आवडलं आहे तिचं वाक्य. ती म्हणाली, आई अहो राखीची भावाकडनं गिफ्ट घेण्यापेक्षा राखीच्या भावाला ओवाळून जी गिफ्ट मिळण्यापेक्षा त्या मुलीचा जीव वाचवला, ही गिफ्ट महत्त्वाची आहे. हे खरोखर मला अशा गोष्टींना, म्हणून मी म्हणते स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम. तर अशा स्त्रिया येणं खरोखर भाग्याचं लक्षण. मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. आता तिच्या नवऱ्याने बघा, अभिजित केसकरनी स्वतःच्या बायकोला परदेशाला नेलं नाही, पण आई बापाला 4-4 लाखाची तिकीट काढून 1 लाख वरती दिला. कशा करता? की तुमचे हातपाय चालू आहे, तुम्ही 11 देश दाखवले तरी परदेशाचे आम्हाला. तेव्हा यांचं नवीन लग्न झालेलं होतं. पण तो म्हणाला की आई आम्हाला पुढे जाता येईल, पण तुम्ही आधी जा. आज आमचे मिस्टर 2 वर्ष 3 वर्ष होत आले. ती आठवण आम्ही कधी विसरणार नाही, कारण आम्हाला स्वर्गसुख मुलांनीच दिलेलं आहे. नाही तर मुलं आपल्या आयशा आरोमा करता आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. पण त्या मुलांनी, म्हणजे आमचा हेच आहे मुलगा ते मधला, तर त्यांनी देखील आमच्याकरता जे केलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि ते अजूनही स्वर्गच म्हणतात सगळे लोक परदेशाला, पण ते आम्हाला दाखवलं नाही तर ॲक्च्युअल हे आम्ही पाहू शकत नव्हतो, कारण पेन्शन घेतलेले लोक एवढं नाही करू शकत ना. बरं, दुसरी मोठी सून म्हणजे तुम्ही म्हणाल आपलंच कौतुक करता, पण स्त्रियांचं आपण कौतुक केलं तरच त्या पुढे जाणार आहेत. आता दुसरी मोठी सून माधवी केसकर, यवतमाळच्या देशपांडेची मुलगी, फरशीवाले देशपांडे म्हणतात त्यांना. ती गर्भश्रीमंताची मुलगी, परंतु सासरा आजारी शिवाय नवऱ्याला पार्किन्सन झालेला, पार्किन्सनची बिमारी. जुई केसकरचे काकाचे सांगतो ना आपण, ते तिचा नवरा आहे. आज सासऱ्याला आजारी असताना काय तिने मदत केली नाही. पूर्ण सेवा सासऱ्याला देऊन नवरा 7 वर्षापासून अंथरुणावर आहे. त्या अंथरुणावर व्हीलचेअरवर असतो. त्याचे तोंड धुणे, लॅट्रिनला नेणे, जेव घालणे, औषध पाणी नेणे. आणि सासू आणि सासऱ्यांचं देखील, सासू सासऱ्यांना 10-10:30ला बँकेच्या जेवायची सवय, तर 10ला त्यांना वाढून ती खरोखर जाते जेव घालणे. आणि नवऱ्याला जेव घालून आम्हाला पण 10-10:30ला जेव घालते. शिवाय नवऱ्याचे सासऱ्याचे औषध पाणी सगळं करून DTDCत नवऱ्याचे ऑफिस 10 वाजता उघडणे. इतकं सोपी गोष्ट नाही आहे. पुन्हा पारवशाने स्वयंपाक कधीच करणार नाही, एक वैशिष्ट्य. नाही तर आजकाल मुली उठल्या की सुटल्या, तसं नाही आहे. तिने म्हणजे आंघोळ करून सणावाराचं तर करतात, पण रोजचे पण स्वतःचं जेवण न करता घरात सासरच्या लोकांचं करणं खरोखरच कौतुकाची बाब नाही का? तिला माहेरी स्वतःचे पाणी हाताने घेण्याची देखील सवय नाही. मला तर अशा सुनांचं खरोखरच कौतुक करतं. लोक म्हणतात तुला सुनाशिवाय हेच नाही. अरे मला 3 सुनाच आहेत, त्याच माझ्या खऱ्या मुली आहेत. आणि मुली ज्या म्हटल्या ना, मुली आता आपण आजारी असलं, आईचं डोळ्याचं ऑपरेशन, मुली नको बाई माझ्या मुलाची शाळा आहे, माझं नवऱ्याचं ऑपरेशन नाही ना, खऱ्या मुली याच आहेत शेवटचं पाणी टाकणाऱ्या. आणि म्हणून मला आपल्या मुलींचंच कौतुक वाटतंय, सुनांचं. त्यांना आपण मुलगी समजतो त्या बरोबर आपल्याला आई समजतातच. आता 2 नंबरची सून झाली. आता 3 नंबरची सून बघा माझी, रोहिणी अमित केसकर. ही नागपूरच्या कुलकर्ण्यांची मुलगी. पुण्यासारख्या ठिकाणी मुले आपल्या आयशा आरोग्याकरता आईबापाला वृद्धाश्रमात ठेवतात. पण मी खरोखरच भाग्यवान आहे, कारण तिच्या जाऊला आणि तिला सिंगापूर मलेशियाचं तिकीट काढलं होतं. ही काय म्हणाली, तिचे वडील तेव्हा नुकते गेले होते. बरं, आज ही ऐकण्याला एक गोष्ट नाही तर मुलींना खूपच माहेरचं असतं. पण तिचे वडील 1.5 महिना झाला नाही आणि तिला आईला भेटायला जायचं होतं तिला. पण ती काय म्हणाली, वडिलांचं दुःख पोचवून तिने दोन्ही जावांना परदेशाला, सिंगापूर मलेशियाला तिकीट काढले, जा म्हणाले. मी सासरे आणि तुझ्या नवऱ्याची सेवा करते, कारण तुझा पार्किन्सनवाला नवरा तुला केव्हा नेणार आहे परदेशाला. आता दिराने तुझं तिकीट काढलं आहे सिंगापूर मलेशियाचं, जा.
स्वतः ते दुःख पचवून आज वडील गेला, एकुलती एक मुलगी ती, एकुलत्या एक मुलीला आपल्या वडिलांचं असतं ना, पण तिने आपलं दुःख पचवून जाऊच्या आनंदाकरता स्वतः बंगलोरून आली. आणि याला स्त्री महान म्हणतात. आपलं तर पोट कुत्रही भरतो, आपलं दुःख पचवून तिने आपल्या जावांचा आनंद पाहिला. हे खरोखर मला याचं कौतुक वाटतं. नाही तर मुली एरवीच माहेरचं त्यांना कौतुक असतं, आणि एकुलत्या एक मुलीचे वडील गेल्यावर तिची भावना काय झाली असेल विचार करा. कारण वडील शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलीचीच आठवण काढणार ना. पण ती म्हणाली मी आईला नंतर भेटेल, वडील तर गेलेच आहेत ना माझे, मग आता जाऊन तरी काय उपयोग, याला म्हणतात. तेव्हा आपल्या समयसूचकता जमली तरच याला स्त्री शक्तिवान म्हणतात. मला 3 मुलगे, 3 सुना आणि 4 नाती, आणि मुलगा नाही आहे. पण मुलगा नसला तरी या नाती काहीच कमी नाही आहेत मुलांपेक्षा. त्यात प्रेम आणि पैशाची आसक्ती नाही, हे आमच्या घराचं वैशिष्ट्य आहे. मुलं एकमेकांवर तिघं सख्ख्या भावासारखे, तिन्ही जावा सख्ख्या बहिणीसारख्या राहतात. आणि सासू सासऱ्यांची अगदी म्हणजे आम्हाला एक कोथिंबीरीची काडी कधी आणून देत नाही, ते हे एक आश्चर्य वाटतं. ॲक्च्युअल माझ्याकडं स्टेट बँकेचा मॅनेजर म्हणून भरपूर पेन्शन वगैरे आहे, पण मुली कधीच एक कोथिंबीरीची काडी आणा आई देखील म्हणत नाही. एकदा मुलकर्णीने म्हटलं मला की तुम्ही की नाही ते कपडे वाळत टाकता का? तर ती म्हणाली, आमची मोठी सून म्हणाली, तुम्हाला हिंमत कशी झाली? आम्ही आमच्या सासूला कधीच ते सांगते, आपण करतात. तर कशाची इच्छा माझ्या आता प्रेम पैशाची आसक्ती नाही, हे वैशिष्ट्य जीवनात मला आता कशाची इच्छा राहिली नाही. माझ्या जीवनात मुलांनी सुनांनी प्रेमाचा सुगंध दरवळलेला आहे. म्हणून म्हणतात ना, नामाचा मोगरा वाहू शारंगरा, पुन्हा संसारा येणे नाही, भक्तीची शेवंती वाहू कमलापती, संसाराच्या व्याधी चुकवाया चुकवाया. तेव्हा या सगळ्याच्या मागे सद्गुरूची कृपा असते. आपण काहीही करत नाही, आपण करता म्हटलं की दुःख संकट, पण आपला राम करता म्हटलं तर काही नसतं. म्हणून सर्वे सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामया सर्वे भद्राणु पश्यन्तु मा कश्चित्. प्रत्येकाने आपल्या सुनांना मुलगी समजा आणि स्त्रियांचा मान करा, एवढंच मला एक विनंती तुम्हाला करायची. आत्ताच आपण सुनेला मुलीप्रमाणे मानत तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कसे निर्माण करावेत हे जाणून घेतलं शुभदा केसकर यांच्याकडून सासूचे मनोगत या कार्यक्रमात. अशाच प्रकारच्या मनोरंजनपर आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.